काकाकडे राहणाऱ्या पुतण्याने गेल्या 4 महिन्यांपासून घरी कोणीही नसल्याचा फायदा घेत चक्क स्वतःच्या चुलत बहिणीवरच अत्याचार केल्याची घटना घडली आहे। बहीण भावाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना सोमवार दिनांक 11 रोजी उघडकीस आली। या प्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात संशयिताविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर आरोपीला अटक करण्यात आली। यावरून पुन्हा अल्पवयीन मुलांमध्ये गुड टच बॅड टच बाबत मुलांना लगेचच बोलते करण्याचा मुद्दा अधोरेखित होत आहे। शहरातील एका परिसरात 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी तिच्या कुटुंबियांसह वास्तव्यास असून ही अल्पवयीन मुलगी इयत्ता 8वीच्या वर्गात शिकत आहे। त्यांच्यासोबत तिच्या घरी काकांचा मुलगा देखील राहत आहे। मुलीचे कुटुंबीय घरी नसताना मुलीचा चुलत भाऊ हा तिच्यावर अत्याचार करीत होता। सतत गेल्या 4 महिन्यांपासून तो मुलीवर अत्याचार करीत होता। त्यानंतर तो बहिणीला मारहाणही करीत असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे। या प्रकरणी समुपदेशकांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून शनीपेठ पोलिसात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रिया दातीर करीत आहेत।